घोड्यांच्या शर्यतीचे चित्तथरारक प्रसंग पाहण्यासाठी सातपुड्यातील नागरिकांची लोटली गर्दी। माणसांच्या गर्दीने डोंगर भरले। 1206 पासूनची दसऱ्यानिमित्त होणारी स्पर्धेची परंपरा 819 वर्षापर्यंत आजही कायम। दसऱ्यानिमित्त काठी संस्थानिक राजा मानसिंग पाडवी यांच्या राजगादीचे पूजन करण्यात आले। सदर राजगादी असलेले सभागृह वर्षभरातून एकदाच दसऱ्यानिमित्त उघडण्यात येत असते। यावेळी पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात येते। अक्कलकोट तालुक्यातील काठी सुमारे 800 वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक अश्व शर्यत घेण्यात आली। या स्पर्धेत 84 अश्व सहभागी झाले होते। दसऱ्यानिमित्त 2 दिवस स्पर्धा घेण्यात आली। 3 राज्यातून अश्व सहभागी झाले होते। काठी येथे 1206 पासून ही परंपरा सुरू आहे। 819 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे। या स्पर्धेसाठी 84 घोडे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या भागातून आले होते। सदर स्पर्धा 2 दिवस चालली। सुमारे 1 किलोमीटर अंतरापर्यंत शर्यत होत असते। यासाठी स्थानिक नागरिकांची मदत होत असते। स्पर्धा कोण जिंकतं याकडे सर्वांचे लक्ष लागून असते। स्पर्धा कुठल्या गावाने जिंकली किंवा कुठल्या तालुक्याने ही उत्सुकता लागलेली असते। त्यामुळे एकदाची स्पर्धा झाली की जनसमुदाय आपोआपच कमी होऊ लागतो। अश्व शर्यत म्हटली की सातपुड्यातील प्रत्येक जण शर्यत पाहण्यासाठी पायपीट करून येत असतात। शर्यतीचे चित्तथरारक असे क्षण आपल्या मोबाईल तसेच डोळ्यांमध्ये साठवून नेतात। अशा या अश्व शर्यतीसाठी सातपुड्यातीलच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशमधील नागरिक देखील येत असतात। या स्पर्धेत लहान गटात अक्कलकोट तालुक्यातील डेब्रामाळ येथील दिलवर सिंग वळवी प्रथम आले। मोठ्या गटात धडगाव तालुक्यातील खंडबारा येथील राया वळवी हे प्रथम आले। प्रथम क्रमांक असलेला 11,000 तर द्वितीय क्रमांक 7,000 रुपये बक्षीस पशु मालकांना देण्यात आले। काठी संस्थानचे वंशज महेंद्रसिंग पाडवी, पृथ्वीसिंग पाडवी, डॉक्टर रणजित सिंग पाडवी हे संस्थानिक उपस्थित होते। करमसिंग पाडवी, सीके पाडवी व अश्व शर्यतीचे संयोजक राजेंद्र सिंग पाडवी, बहादूर सिंग पाडवी, गणपत सिंग पाडवी, करण सिंग पाडवी, ॲडव्होकेट संदीप पाडवी, संदीप पाडवी, अमर पाडवी, केसर सिंग पाडवी, शेरसिंग पाडवी, मांगीलाल पाडवी, दिलवर सिंग पाडवी, दिला पाडवी, सागर पाडवी यांनी केले व परिश्रम घेतले। परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते। विशेषतः महिलांची लक्षणीय गर्दी होती। सालाबादाप्रमाणे यावर्षी दसरा सण आणि अश्वाच्या उत्कृष्ट घोड्याची निवड करणे असा कार्यक्रम असतो। खरं म्हणजे काठीमध्ये 1246 पासून ही प्रथा सुरू आहे। राजे उमेश सिंग होते तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे असं काठी स्टेटच्या रेकॉर्डमध्ये आहे। तर ती परंपरा आजपर्यंत टिकून आहे। तेव्हा तर पूर्ण काठीमध्ये ओपन जागा होती आणि राजवाड्याजवळ सगळे घोडे एकत्र यायचे आणि तिथून राजा ते घोडे 1 किलोमीटर पर्यंत सोडायचे, पुन्हा ते घोडे यायचे, त्याच्यातल्या उत्कृष्ट घोड्याची निवड करायची। राजा त्याला वस्त्र देऊन किंवा त्याला विशेष सन्मान द्यायचे असं आहे। त्याला कारण असं होतं की या सातपुड्यामध्ये दळणवळणाचे साधन नव्हते आणि घोडा हा एकमेव साधन असल्यामुळे घोड्याची पूजा होते। आज पण या ठिकाणी नवाईची पूजा झाली। कालपासून पूजा सुरू आहे। तसं तर 10-12 दिवस पूजेचा कार्यक्रम होता, पण आता 9 दिवस नवाईची, 10 दिवस दसऱ्याची आणि 11 दिवस पाठीची अशी पूजा व्हायची। पण यावर्षी आम्ही पुंजारा आणि स्थानिक संस्थानिकांची जो वारस आहे त्यांनी बऱ्याच वर्षापासून 9 दिवस 2 दिवसामध्ये ही पूजा पार होते आणि कालपासून घोड्याची शर्यतीचा कार्यक्रम होता। यावर्षी 84 घोडे होते। मागच्या वर्षी 86 घोडे होते आणि आता जे घोड्याचे रेस सुरू आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला समजून येईल की कोणता घोडा 1 नंबर आला आणि कोणता 2 नंबर आला अशा पद्धतीने। आणि विशिष्ट स्थानिक प्रतिष्ठित लोकांकडून बक्षिसाचे वितरण केले जाते। या गावामध्ये जेवढे युवक तरुण आहे, राजा फांता मित्र मंडळ, राजे मानसिंग सरकार क्रीडा मंडळ अशा पद्धतीने जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे युवक, गावकरी आणि परिसरातले सगळे लोकांच्या या सहकार्यामुळे हा दसरा सण उत्साह साजरी होतो। या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येतात, लोकप्रतिनिधी पण येतात। दसरा काठी संस्थानिकांचा दसरा सण आज
पूर्ण झाला आणि हे वंश परंपरा वहिवाटीनुसार हा दसरा सण साजरा केला जातो. माझे आजोबा स्वर्गीय मानसिंग सुरतसिंग पाडवी काठी राजा चित्तन हे शेवटचे राजा होते आणि हे जो फोटो आहे ते मानसिंग सुरतसिंग पाडवी काठी राजा चित्तनचे फोटो मी त्यांचा नातू आहे. आज दसरा सण शांततेने पार पाडला. थोडक्यात काठी संस्थानाचा इतिहास. काठी संस्थानाचे मूळ पुरुष राजे उमेद, त्यांना 5 पुत्र होते. रतूजी, बापूजी, कुंवरसिंगजी, जालमसिंगजी आणि दौलतसिंगजी असे त्यांचे वंशांची वंशावळ आहे. आणि सातपुड्यामध्ये जे काही सर्वप्रथम महाराष्ट्र आणि गुजरात बॉम्बे प्रांत म्हणून ओळखला जात होता 1 मे 1907 पूर्वी. तेव्हापासून सातपुड्यामध्ये छोटी छोटी आदिवासी राजांची राज्य होती 6. त्यांना नेवास म्हणून ओळखले जात होते. आणि तेव्हापासून ज्या संस्थानिकांनी त्यांची परंपरा सुरू ठेवलेली आहे. वास्तविक 1206 पासून अल्लाउद्दीन खिलजीच्या राजवटीच्या आधीपासून हे संस्थानाची पूजाविधी जी आहे ती आजपर्यंत चालत आलेली आहे आणि ती काठी संस्थानाच्या वारसांनी ती परंपरा आजपर्यंत टिकवलेली आहे. आदिवासी समाजात मौखिक परंपरेला जास्त महत्व आहे. त्यात दाब मंदिर जे होतं त्याच्यात दाब मंदिरच्या परिसरात जे 4 दिशा होते आदिवासीमध्ये पाटी सांगायचे ते निमाण पाटी, आमुरा पाटी, दुबला पाटी, देव पाटी, मावचर पाटी आणि नाल पाटी आणि नगर पाटी. याच्यात दाब मध्ये जो या धर्तीवर जो पहिला जीव आला तो कोलपासा होता. तर या काठी संस्थांमध्ये काठी इस्टेटमध्ये बा कोलपासाच्या नावाने दसऱ्याच्या दिवशी पूजा होते. जसं सातबारा संस्थान जे होते त्याच्यात या मोगीच्या नावाने देवमोगरा या गावी या अमावस्येच्या दिवशी मार्च महिन्यात जी पारंपरिक पूजा विधी होते. जसं गंथा इस्टेट होतं तिथे वाघदेवच्या नावाने पूजा आजही पूजन होते. नाला इस्टेट मध्ये या पांडवच्या नावाने पूजन होते. या पांडवचा मतलब धरती असं होतं. तसं रायसिंगपूर इस्टेट होतं तिथे आदिवासी मध्ये याने हळींचा प्रकार आहे त्याच्या नावाने पूजा होते. त्यानंतर सिंगपूर इस्टेट होतं. सिंगपूर आणि नवलपूर जे आता आलेली आहे त्या इस्टेट मध्ये दोन्ही ह्याच्या नावाने पूजन होतं. पण हे पूजन एकाच दिवशी नाही. त्या आदिवासींच्या देवी देवतांची पूजा ही वर्षातून एकदा होते. त्या वेळेस ती पूजा होते. जसं आज दसऱ्याच्या दिवशी काठीमध्ये अश्वपूजन आणि या महाकोलपासाच्या नावाने पूजन होतं.